चालू सामना लकी स्टार विरुद्ध सोनूभाऊ सकट 11 खडकी. सुंदर ही मॅच चालू. सेमीफायनलची मॅच सुंदर अशी मॅच रंगतीये. चालू होतोय तो सामना सेमीफायनलचा. अत्यंत सुंदर म्हणजे होईल अशी मॅच. लकी स्टार शिरवळ विरुद्ध खडकी सोनूभाऊ सकट 11 खडकी. पहिलं षटक वैभव वसव आयकॉन स्वरूपातला हा खेळाडू जो की लकी स्टार संघाकडून खेळतोय तो स्टँडर्ड गोलंदाज. खूपच सुंदर हा पहिलाच चेंडू टाकला की ज्या चेंडूवर सन्मान द्यायचं काम या सोनूभाऊ सकट 11 संघाच्या खेळाडू जो की सागरने केलं आणि स्ट्राईक रोटेट करून एक सिंगल धाव मिळवली ती आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र सुंदर टप्प्यावर चेंडू खोलवर टप्प्याचा मारा आणि चांगलंच बीट केलंय दर्शनला. अत्यंत सुंदर चेंडू टाकला आणि दर्शन पूर्णपणे बीट झाला. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. याच दर्शनने मागच्या मॅच मध्ये जवळजवळ संपूर्ण इनिंग मध्ये 6 षटकार मारले होते. यावेळेस देखील तेच काही सांगतोय. मागच्या षटकामध्ये मीच होतो, यावेळेस देखील मीच आहे आणि मोठा फटका पहिलाच फटका या दर्शनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटला. चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या होती ती म्हणजे 7. यावेळेस देखील पुढे चेंडू टाकलाय त्या ठिकाणी नक्कीच कॅप मध्ये चेंडू जातोय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही आणि मिळतायत त्या म्हणजे 4 धावा. डाऊन द ग्राउंड चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. पहिला षटकार हा दुसरा चौकार याच दर्शनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटतोय. अत्यंत सुंदर फलंदाजी हा सोनूभाऊ सकट 11 संघाचा फलंदाज दर्शन. मागच्या मॅच मध्ये वैयक्तिक 38 धावा या खेळाडूंनी केल्या होत्या. आता देखील तशीच काही कामगिरी आपल्या संघासाठी बजावतोय दर्शन. यावेळेस देखील चेंडू चाललाय सरळ दिशेने. या ठिकाणी पंच बघतील. उत्कृष्ट अशा फलंदाजीचे प्रदर्शन करताना दर्शन आपल्या संघासाठी. याबरोबरच पंचाचा इशारा. चेंडू गेलाय तो 1 बाउन्स सीमारेषा पार आणि हा देखील दर्शनच्या बॅट मधून येतोय तो म्हणजे दणदणीत खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या झालेली आहे ते 15. बिनबाद 15. धनगरवाडी संघाचे आयकॉनिक प्लेयर दत्ता मटे यांचं या ठिकाणी स्वागत. अत्यंत सुंदर हा फलंदाज मयूर कदम की ज्यांनी थ्रो अत्यंत सुंदर सटीक थ्रो होता. थोडासा मिस झाला की त्याच्या कारणानं ही धाव पळून पूर्ण झाली. त्याबरोबर त्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड देखील झालं. त्याच मिसफिल्डचा फायदा घेत पळून 2 धावा पूर्ण करतायत ते म्हणजे या सोनूभाऊ सकट 11 संघाचे दोन्ही फलंदाज पळून 2 धावा पूर्ण करतायत.
या 2 धावांसोबतच धावसंख्या फलकात 2 ने भर पडते. धावसंख्या होत आहेत त्या 17. पहिलंच षटक खूपच मोठं षटक, जो की खडकी संघाच्या दृष्टिकोनाने खूपच सुंदर षटक आलंय. 17 धावा या षटकामध्ये पाहायला भेटल्यात की ज्यामध्ये एक षटकार आणि 2 चौकार या दर्शनच्या बॅटमधून आले. अत्यंत सुंदर फलंदाज हा दर्शन. लकी स्टार संघासाठी पुढील षटक घेऊन येत आहेत दिगंबर हिंगे. उत्कृष्ट असे गोलंदाज, पाहूयात आपल्या संघासाठी काय करतायत. एक मिनिट. नाही 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 नाही. या ठिकाणी जर अडचण असेल तर एखादा खेळाडू फक्त फिल्डिंगच्या स्वरूपात थांबता येतो आणि तोच खेळाडू एका टीम मध्ये फक्त खेळू शकतो. एका टीम मध्ये कोणत्या तरी बॅटिंग बॉलिंग त्याला करता येते, परंतु इतर टीम मध्ये जर त्याला फिल्डिंगला थांबायचं असेल तर तो थांबू शकतो. फक्त फिल्डिंग. सुरेख बॉल या ठिकाणी दत्त काय दिगंबर हिंगेचा पहिला चेंडू आतल्या स्वरूपाला, आतली कडा बॉलने घेतली आणि बॉल मागच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी त्या स्वरूपात एक धाव देखील पळून पूर्ण करतायत. या एका धावेने धाव फलक वाढतोय. धावा होत आहेत त्या 18. एक सुंदर मॅच आपल्याला पाहायला भेटते मैदानात. लकी स्टार विरुद्ध सोनू भाऊसकट 11 खडकी संघ. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेर वाईट स्वरूपाचा हा चेंडू. या वाईट म्हणजे ती एक्स्ट्रा धाव भेटते, ती म्हणजे सोनू भाऊसकट 11 संघाला. या एका धावेने धाव फलक पुढे सरकते. धाव संख्या होत आहेत त्या 19. खूपच सुंदर आणि अप्रतिम असा फटका यावेळेस दर्शनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटला आहे. हा जातोय दणदणीत खणखणीत सीमारेषा पार. चौकार चौकार आणि चौकार. या चौकारासोबतच धाव फलकामध्ये 4 ने भर पडेल. धाव संख्या होत आहेत त्या 23. दुसरंच षटक जे की लकी स्टार संघाचा हा गोलंदाज टाकतोय. अत्यंत सुंदर फलंदाजी हा दर्शन आपल्या संघासाठी करतोय. यावेळेस बॅट वर एवढा चांगला चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि नक्कीच झेल टिपणार. उत्कृष्ट टाकलेला चेंडू दिगंबर यांनी. कॉटन बोल्ट महत्वपूर्ण विकेट. मोठा धक्का या सोनूभाऊ सकट संघाला बसतोय तो म्हणजे या दर्शनच्या स्वरूपात. अत्यंत सुंदर फलंदाजी हा दर्शन करत होता. काय त्याचे फटके, अक्षरशः डोळ्याचं पारणं या फटक्यांनी सर्वच प्रेक्षकांचं फेडलं होतं. असं काही फटके, असे काही षटकार या दर्शनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलात. परंतु यावेळेस मात्र नक्कीच चांगली गती, चांगला स्पेस या ठिकाणी दिगंबरचा आपल्याला पाहायला भेटला आणि फसवलं. मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि बॅटवर एवढा चांगला चेंडू आला नाही. मला वाटतं खालच्या दिशेने चेंडू लागला की त्याच्यामुळं हवेमध्ये चेंडू गेला आणि झेलबाद झाला. हॅलो. नाही वगैरे बारी बिरी पण कशाला काय. पुढील चेंडू सुंदर असा पटकवलेला चेंडू. त्यावर एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण. आणखीन एक चौथी धाव.
संघाची धावसंख्या 28 धावा. पुढील चेंडू सुंदर असा खेळलेला फटका, त्यावरती एक टप्पा 4 धावा. सुंदर असा फटकवलेला चेंडू, त्यावरती 4 धावा. संघाची धावसंख्या 2 ओव्हर नंतर 32 धावा. लकी स्टार संघासाठी पुढील षटक घेऊन येत आहेत अजलान सय्यद, उत्कृष्ट असे गोलंदाज. अजलान 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 32. उत्कृष्ट टाकलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू, बॅट्समन काही समजू शकले नाहीत. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचे प्रदर्शन करताना अजलान यॉर्कर बॉल टाकलेला आहे त्यांनी. निर्धाव असे 2 चेंडू टाकलेले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर, धावसंख्या झालेली आहे 32. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण धीरज यांच्याकडून. संघाच्या धावसंख्येत भर, संघाची धावसंख्या झालेली आहे 33. रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न, त्यावर 1 धाव आणि दुसरे धाव ही पूर्ण. गचाळाशी क्षेत्ररक्षण. संघाच्या धावसंख्येत भर, संघाची धावसंख्या झालेली आहे 36. अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी या अजलनने आता केली. कारण पाहिलं तर 2 षटकावर बऱ्याच धावा आल्या होत्या, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये मात्र सुंदर कमबॅक या गोलंदाजाने केले. आता मात्र ज्या 3 धावा आल्या की ज्या ठिकाणी एक धाव देखील जायला नव्हती पाहिजे, अशा ठिकाणी 3 धावा गमावून बसले, तर ते म्हणजे लकी स्टार संघाचे हे खेळाडू. धावसंख्येत आली ती म्हणजे 36. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण सुजल यांच्याकडून. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुजल पवार. शिरवळगावचा हा खेळाडू सुजल पवार नक्कीच भविष्यातला हा उगवता स्टार खेळाडू असणार, आशा आहे त्याला शिरवळ गावाकडून. या आताच्या 2 धावा आल्या आणि यानंतर सुंदर खेळून काढला. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण
केलं फलंदाबाने पळत जाऊन गोल क्षेत्ररक्षकाने. यासोबतच हे तिसरं षटक संपतंय. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सोनूभाऊ सकट संघाच्या धावा झाल्या त्या 40. 40 धावा झाल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 40. उत्कृष्ट असे गोलंदाजी प्रदर्शन अजलान यांच्याकडून लकी स्टार संघासाठी फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात 3 आल्या. पुढील षटक घेऊन येत आहेत वैभव वसव. उत्कृष्ट टाकलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे सागर, जो की अत्यंत सुंदर फलंदाज या सोनूभाऊ सकट संघाचा. अत्यंत सुरेख फलंदाज सागर, तितकाच सुंदर गोलंदाज वैभव वसव. हा आयकॉनिक स्वरूपाचा खेळाडू जो की लकी स्टार संघाकडून खेळतोय. सुंदर चेंडू, यामुळे मात्र फसवलंय चांगलंच. स्लोअर स्वरूपाचा हा चेंडू. या चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगलंच फसवलंय. चांगला कमबॅक या ठिकाणी लकी स्टार संघ करताना दिसतोय. यावेळेस थोडस मिसफिल्ड त्या ठिकाणी झालं. झेलला ट्राय केला, एका हाताने ट्राय केला, बॉल हातावर पडला, परंतु झेल मात्र नक्कीच झाला नाही. परंतु 4 धावा या सोनूभाऊ सकट संघाला भेटतायत. 4 धावांनी धाव सलग घालताय. धाव संख्या पुढे सरकतायत. धाव संख्या होत आहेत त्या 44. 44 धावा झाल्यात. यावेळेस मात्र रिव्हर्स उलट्या बॅटनं चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. 6 धावा. या षटकारासोबतच धावसंख्या होत आहेत त्या 50. अर्धशतकी पारी या सोनूभाऊ सकट संघाची पूर्ण झाली आहे. 50 धावा झाल्यात. चौथं षटक जो की वैभव वसव हा टाकतोय. याच्या मागच्या चेंडूवर एक चौकार आला. या चेंडूवर हा षटकार. यावेळेस देखील उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय गॅप मध्ये. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. सलग तिसरा मोठा फटका येतोय या षटकामध्ये. या 4 धावांनी धाव फलक पुढे सरकते. धाव संख्या होत आहेत त्या 54. अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण, त्याबरोबरच पळून स्वरूपात 3 धावा पूर्ण केल्यात. या 3 धावांनी धाव फलक पुढे सरकते. धाव संख्या होत आहेत त्या किती 57. 4 षटक समाप्तीनंतर या सोनूभाऊ सकट 11 खडकी संघाच्या धाव संख्या झाल्या त्या 57. हे शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधलं. गोलंदाजी मार्कवर हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी अमित कुचेकर. ठीक आहे. नवीन फलंदाज मैदानात अक्षय
अक्षय नवीन फलंदाज मैदानात आलाय, परंतु स्ट्राईकवर असेल तो म्हणजे सागर आणि नॉन स्ट्राईकवर असेल ना तो अक्षय. 5वं षटक, पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक. धावसंख्या झाली ती 57. पहिल्या चेंडूवर मागच्या दिशेने पुल शॉट येतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल मिस झालाय. चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. चौकार. अहो ते पंच निर्णय घेतील तेच मान्य. पंच काय देतील तो निर्णय मान्य करावा लागेल, कारण या ठिकाणी कोणताही TRS उपलब्ध नाही. 4 धावा त्याच्या. यावेळेस मात्र सरळ दिशेने उडवलाय चेंडू गेलाय तो अत्यंत दूर. उत्तुंग असा षटकार सागरच्या बॅट मधून येत आहेत या 6 धावा. अत्यंत सुंदर फटका. पहिल्या चेंडूवर चौकार, या चेंडूवर षटकार, यासोबतच धावा झाल्या त्या 67 धावा झाल्यात. 5व्या षटकातील 2च चेंडू झाले तर धावसंख्या झाली ती 67. खूपच सुंदर फलंदाजी या सागरच्या माध्यमातून पाहायला भेटते आपल्याला. हा सोनूभाऊ सकट 11 संघाचा खेळाडू सागर. शेवटचं षटक क्रमांक 5 अमित कुचेकर हाताळतोय. स्ट्राईकवर सागर पुन्हा एकदा. मागच्या दिशेने सरकून चेंडू जातोय तर षटकारा बाहेर. हा देखील सागरच्या बॅट मधून येतोय तो षटकार. या षटकारासोबतच धावसंख्या झालाय त्या 73. यावेळेस देखील खोलवर टाकण्याचा चेंडू खोदून काढलाय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू गेलाय गॅप मध्ये सीमारेषा पार. चौकार. हा चौकार येतोय तो म्हणजे सागरच्या बॅट मधून. अत्यंत सुरेख फटकेबाजी या सागरच्या बॅट मधून पाहायला भेटते. एक पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि आता चौथ्या चेंडूवर देखील या षटकामध्ये चौकार आला. वैयक्तिक 46 धावांवर खेळतोय सागर. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, चांगला टप्पा यॉर्कर स्वरूपाचा हा बॉल त्या ठिकाणी टाकला आणि दुसऱ्या धावेला धावबाद झाला तो म्हणजे काय नाव बॅट्समनचं, अक्षय.
यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईकवर सागर. किती रन झाले 77 ना. याबरोबरच ही पहिली इनिंग संपती. या पहिल्या इनिंग नंतर सोनूभाऊ सकट खडकी संघाच्या धावा झाल्यात त्या 78. जिंकण्यासाठी 79 धावांचं लक्ष. 30 चेंडू 79 धावा. 30 चेंडू आणि 79 धावा असतील ते. शेवटच्या 12 16 20 आले 21. सुंदर ही चालू मॅच, ज्या मॅचचा पहिली इनिंग संपते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर सोनूभाऊ सकट संघाच्या धावा झाल्यात त्या 78. 79 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे लकी स्टार संघापुढं. 30 चेंडू 79 धावा. हॅलो. पहिली इनिंग संपली. या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती. या दुसऱ्या इनिंग मध्ये
79 धावांचा पाठलाग करत असताना 79 धावांचा पाठलाग करत असताना लकी स्टार संघाकडून प्रथम उतरले ते स्ट्राईकवर असेल तो म्हणजे धीरज आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो म्हणजे वैभव. लकी स्टार संघाकडून ओपनिंग करण्यासाठी आलेले आहेत ते धीरज आणि त्यांच्या सोबत आहेत नॉन स्ट्राईकवर ते वैभव वसव आयकॉनिक स्टार. लकी स्टार संघाला जिंकण्यासाठी 79 धावांची गरज. उत्कृष्ट असा चेंडू. 29 बॉल मध्ये 79 धावांची गरज. उत्कृष्ट डोलवले चेंडू त्यावर एक धाव पूर्ण. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. स्ट्राईकवर आलेले आहेत ते वैभव वसव. उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करताना अमोल खडकी संघासाठी. स्लोवर चेंडू काही समजू शकले नाहीत ते फलंदाज. उत्कृष्ट असे चेअरअप करताना खडकी संघ. वाईड चेंडू त्यावर एक धाव. संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बिनबाद 2. पुन्हा निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतायत अमोल सोनूभाऊ सकट 11 खडकी संघासाठी. थोडक्यात कटर स्वरूपाची गोलंदाजी करतायत. बॉल पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय त्यामुळे फलंदाज बीट होतोय. लकी स्टार संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न पण बीट झालेत. वैभव पुन्हा एकदा आणि हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर धावसंख्या 2. काही समजू शकले नाहीत ते फलंदाज. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना अमोल खडकी या संघासाठी. पुन्हा एकदा कटर स्वरूपाचा चेंडू पण वाईट चेंडू. बॉलचा इशारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेल्या आहेत 3. उत्कृष्ट टोलवले चेंडू त्यावर 4 धावा. अत्यंत सुंदर अशी चाललेली ही मॅच जी की पाहिली तर 79 धावांचं पाठलाग हा लकी स्टार संघ करतोय. या पाठलाग करत असताना हे पहिलं षटक संपतंय. पाठलाग करत असताना या पहिल्या षटकानंतर लकी स्टार संघाच्या धावा झाल्यात त्या 7. खडकी संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी आले आहेत ते गणेश. स्ट्राईकवर आहेत ते धीरज शिरवळचे आयकॉनिक स्टार. पाहूयात आपल्या संघासाठी काय करतायत. निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. उत्कृष्ट डोलवले चेंडू आणि त्यावर 6 धावा धीरज यांच्या बॅटमधून.
अशीच फटकेबाजी करावी लागेल जर लकी स्टार संघाला आपला सामना जिंकायचा असेल तर. सुंदर असे फलंदाज आहेत धीरज, एक मोठ्या फटक्यासाठी जाणले जातात ते. मला वाटतं ते जर शेवटपर्यंत ग्राउंडवर राहिले तर हे टार्गेट काय अशक्य नाही. अशक्य ते शक्य करतील धीरज. आपल्या संघासाठी बघू काय करतायत. सुंदर असा कडवला चेंडू अप साइडला, एक धाव पूर्ण आणि धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 14. स्ट्राईकला आलेत ते वैभव, एक आयकॉन खेळाडू. गणेश यांचा सामना करतील वैभव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बीड झालेत वैभव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 14. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे सोनूभाऊ सकट 11 खडकी संघाकडून. सुंदर असा कडवला चेंडू लेग साइडला, एक धाव पूर्ण. एकाच धावेवर समाधान मारले लकी स्टार संघाने. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 15. आणि मागच्या चेंडूवर षटकार मारलेले धीरज कबुले स्ट्राईकवर आलेत. काय करतायत संघासाठी. आणि फ्लिक केलाय चेंडू लेग साइडला, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालेत लकी स्टार संघाचे खेळाडू. सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर लकी स्टार संघाची धावसंख्या झालेली आहे 17. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं घेऊन आलेत ते अक्षय. उत्कृष्ट असे गोलंदाज अक्षय. लकी स्टार संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 62 धावांची गरज. अक्षय यांचा सामना करतील वैभव. आणि हा ब्लॉक स्वरूपाचा चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला. एक धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 18. मगाशी सुंदर अशी गाडी पळवली आप्पा ड्रायव्हर. आप्पा आपल्याला या ठिकाणी दिनेश जाधव योगेश आपल्याला या ठिकाणी दिनेश जाधव हैदराबाद यांच्याकडून 500चं बक्षीस. उत्कृष्ट डोलवलेले चेंडू. यावेळेस धीरज यावर कबुले. 6 धावा. आयकॉनिक स्टार धीरज कवले यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत 6 धावा. शेवळगावचा हा खेळाडू धीरज, जो की सुंदर फटकेबाजी करण्यासाठी तो देखील जाणला जातो, तसंच काही आता देखील करताना दिसतोय. परंतु धावांचा डोंगर खूप मोठे मोठे फटके प्रत्येक बॉलवर मारावे लागतील. उत्कृष्ट मारले चेंडू, एक धाव पूर्ण. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण खडकी संघाकडून. स्ट्राईकवर आहेत ते धीरज. षटकारांचा बादशाह.
आणि हा झेल सुटलेला आहे. धीरज यांना जीवदान मिळालेलं आहे. ज्या संग्रामवरती जीवापाड प्रेम तिसऱ्या करतो, षटकातील शेवटचा चेंडू. तीन षटकांच्या समाप्तीनंतर लकी स्टार संघाची धावसंख्या झालेली आहे 28. गरज खूपच अवघड असं लक्ष. खडकी संघाकडून पुढील षटक टाकण्यासाठी आलेले आहेत ते अनिकेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. उत्कृष्ट फटकेबाजी आणि पवेलियन मध्ये चेंडू. कॉमेंट्री बॉक्सची काच फुटलेली आहे धीरज यांच्या बॅटमधून. सलग 3 षटकारांसाठी विक्रम बागुले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 1000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू. मिस झालेला आहे. निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट बॉलिंगचे प्रदर्शन खडकी संघाकडून. आयकॉनिक स्टार आरजू खान. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू आणि त्यावर उत्कृष्ट असा झेल. धीरज कवले आपल्या वैयक्तिक 24 धावांवर आउट झालेले आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते अमित कुचेकर. खडकी संघाने जवळजवळ हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. उत्कृष्ट टोलवले चेंडू
एक धाव पूर्ण. आयकॉनिक स्टार आरजू खान. खडकी संघाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत ते जुबेर. उत्कृष्ट डोलवलेला चेंडू अमित कुचेकर यांनी 6 धावांसाठी. सलग 3 षटकारांसाठी बबलू मोठे यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि हा फ्री हिट चेंडू. फ्री हिट असा चेंडू स्ट्राईकवर आहेत ते वैभव वसव. वैभव वसव उत्कृष्ट डोलवले चेंडू आणि त्यावर 6 धावा. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 50. लकी स्टार संघाची धावसंख्या झालेली 50. उत्कृष्ट असे समालोचक निलेश कावळे उर्फ सरपंच यांचं या ठिकाणी स्वागत. तरी जमा करा राव. तरी पण 200 जमा करा की. किती 1 बॉल राहिला ना. 2 बॉल. या सामन्यातील शेवटचे 2 चेंडू स्ट्राईकवर आहेत ते वैभव. उत्कृष्ट असा यॉर्कर बॉल. त्यावर 1 धाव पूर्ण. वार इकडे येते रे. सेमीफायनल सामन्यातील हा शेवटचा चेंडू आणि खडकी संघाने हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. झालेले आहेत फायनलचे मानकरी खडकवासला वर्सेस खडकी. साठी बोलू का होय. खडकी संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. उत्कृष्ट असे पंचांचे काम पाहताना डॉक्टर निलेश भोसले सर आणि त्यांच्यासोबत स्वप्नील.
आयकॉनिक स्टार आरजू खान, मुस्तकीम, शिरवळची शान आरजू खान, शादाब खान यांचे पैलवानमध्ये स्वागत. शिरवळची शान शादाब खान, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक, फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट देणारे आणि खूप असं